हाय, गुड इव्हनिंग. अदिती, 7वा धडा शिकूया आपण आज. मेटल अँड नॉन मेटल्स बराच मोठा आहे, जवळजवळ 5 पेजेसचा आहे. त्यामुळे आपण आज अर्धा धडा शिकवणार आहोत, 2 पेजेस. सो सी हिअर, मेटल्स अँड नॉन मेटल्स. What are the 3 types of which elements are generally classified? Okay, so metals, non-metals आणि अजून एक metallites. Okay, all the objects materials world are made for elements, compounds of their mixtures. आज बरीचशी आपल्याला जगामध्ये जेवढं काही आपल्याला सापडतात पदार्थ, त्यातले काही पदार्थ असतात ना, ते एलिमेंट्सपासून बनलेले असतात, एलिमेंट्स असतात, काही कंपाऊंड्स असतात, काही मिक्सचर्स असतात. Scientists is classified, there are 3 parts. The elements into 3 general types are metals, non-metals and metalloids. See, first of all, metals. Gold, silver, iron, copper, aluminum, magnesium, calcium, sodium, platinum are few metals. Metals have a lustrous, धातूंना चकाकी असते. दॅट इज कॉल्ड द लस्टर्स. लस्टर्स म्हणजे चमकतात. द मेटल आर हार्ड. मेटल ऑल्सो हार्ड. धातूही हार्ड असतात. लोखंड बघणं असं दबतं का, प्रेस होतं का, नाही, हार्ड. वायर और शीट्स कॅन बी फ्रॉम मेड ऑफ मेटल. धातूंपासून आपल्याला तारा काढता येतात. लोखंडाच्या तारा असतात, तांब्याच्या तारा असतात, ॲल्युमिनियमच्या तारा असतात, सोन्याच्या तार असतात, लाईक दिस वन, बरं ना, चांदीच्या तारा असतात. सो दॅट इज कॉल्ड अ वायर. त्याचे पत्रे तयार करता येतात आणि ते कसे बेंड करता येतात, बरं ना, दॅट इज कॉल्ड, मराठीमध्ये वर्धनीयता बोलतात त्याला. काय बोलतात? वर्धनीयता. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. धातू हे उष्णतेचे किंवा विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी, याचे सुवाहक आहेत. बघा ना, आपली तारेमधून शॉक लागतो ना आपल्याला. तिकडे चालू केली वायर तर इथे आपल्याला शॉक लागतो, बरं ना. आपली आई चपात्या भाजत असते. चपात्या भाजताना ज्यावेळेस चपातीच्या इथलं टोक असतं पलित्याचं, काविलता किंवा पलिता बोलतो, ते सतत तव्यावरती गरम होतं, पण त्याच्या आपल्या हातात असलेलं टोक पण गरम होतं ना, थोड्या वेळाने होतं गरम, बिकॉज हीट इज कंडक्टेड इन अ मेटल. Metals are lows. They are valency electrons to produce a positively charged ions, that is the cautions. याच्यामध्ये आयनांची निर्मिती होते. कशाची निर्मिती होते? आयन. जे आयन असतात ना, आयनांची निर्मिती होते. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. आता याचे भौतिक गुणधर्म बघूया आपण. ओके. अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल स्टे इन अ सॉलिड स्टेट. जास्त उष्णता दिल्यानंतर या धातूचं रूपांतर हे द्रवरूपात होतं. काही धातू असे आहेत जे द्रवरूपात पण आहेत. हावेवर मेटल लाईक अ मर्क्युरी अँड गॅलियम आर एक्सेप्शन्स. गॅलियम हा धातू हा वायुरूपात आहे आणि मर्क्युरी हा द्रवरूपात आहे. At the liquid state, even the room temperature. आपण बघतो आपल्या घरामध्ये थर्मामीटर असतो. ताप वगैरे आल्यानंतर तोंडात किंवा आपण ते काखेमध्ये लावतो, त्याच्यामध्ये तो रेड कलरचा जो मर्क्युरी बोलतात त्याला, पारा बोलतात, किंवा डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्या इथे असं पट्टी लावतो आणि असं पंपिंग करतो, मग तो मेटल असा पुढे 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 वर 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 सरकतो. दॅट इज कॉल्ड मर्क्युरी. तो पारा असतो. इट इज ऑल्सो मेटल. तो सुद्धा धातू आहे. यू माइट हॅव बीन अ डॉक्टर्स प्रेशर्स गेज. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, डॉक्टरकडे गेल्यानंतर तो प्रेशर्स, ब्लड प्रेशर आपलं चेक करण्यासाठी त्या गेजचा वापर करतो. म्हणजे ब्लड प्रेशर ड्युरिंग अ विजिट अ डिस्पेन्सरी अकॉमपाईंग टू रिलेटिव्ह दॅट इन दॅट यू माइट हॅव बीन अ ग्रे कलर्ड लिक्विड ग्लास ट्यूब. व्हॉट इज द मेटल? दॅट इज कॉल्ड अ मेटल, मर्क्युरी. लस्टर्स, धातूंना चकाकी असते.
टेक कॉपर व्हिसल्स इन युअर होम, स्क्रब्स अँड व्हिसल लेमन अँड रेज विथ वॉटर. आपल्या घरामधली तांब्याची भांडी काढा, थोडीशी काळपट असतात, त्याला लिंबाने घासा किंवा पितांबरी पावडरने घासा. थोड्या वेळाने ती चकचकायला लागतात, लशच. किंवा एका धातूचा पत्रा असा कापा, कापलेली जी कडा असते ना, कडा जी एजेस असते ना, ती आपल्याला चकाकताना दिसते. लाईट गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द क्लीन फ्रेशी कट सरफेस मेटल अँड मेटल लुक्ड लिस्टर्स. कधी कधी स्टीलचे भांडी वगैरे आपल्याकडे असतात बघा, त्याच्यावरनं आपण लाईट्स टाकल्यावरती काय होतं, तर चमकतात, त्याचं रिफ्लॅक्शन येतं आपल्याला. काय येतं, रिफ्लॅक्शन्स येतं. हार्डनेस, जनरली मेटल आर हार्ड नॉट सॉफ्ट, एक्सेप्शन्स सोडियम अँड पोटॅशियम. सोडियम आणि पोटॅशियम हे दोन धातू सोडले तर बाकी सगळे हार्ड आहेत. सोडियम हे हातात धरून कापू नका, कारण सोडियम हे दाहक असतं, थोडक्यात ॲसिड टाईप असतं, आपले हात लगेच हे होतात, भासतात. समजलं. पोटॅशियम सुद्धा तशाच पद्धतीचं असतं. आर सॉफ्ट अँड इझिली कट टू नाईफ, हे सरळ सरळ असे चाकूने आपल्याला कापता येतात. डक्टिलिटी, हॅव यू एव्हर गॉन टू अ गोल्डस्मिथ शॉप, हॅव यू सीन अ गोल्डस्मिथ मेकिंग अ वायर गोल्ड सिल्वर. तन्यता बोलतात त्याला. तन्यता म्हणजे ज्याच्यापासून तारा काढता येतात, दॅट इज कॉल्ड डक्टिलिटी. आपण बघतो ना, सोनाराकडे गेल्यानंतर सोनार काय करतो, किंवा कोणत्याही प्रकारचा जो लोहार वगैरे असतो ना, तो काय करतो, त्याला मेल्ट करतो त्या लोखंडाला, किंवा त्याच्यापासून तारा काढतात. आता ही क्रिया मोठमोठ्या फॅक्टऱ्यांमध्ये होते, इथल्या लोकांकडे होत नाही. गोल्डची असते, सिल्वरची असते. वेन मेटल इज अ पुल्ड थ्रू द होल इट्स अ वायर फॉर्म. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ मेटल इज अ कॉल्ड अ डक्टिलिटी. तन्यता हा त्याच्यामध्ये असलेला गुणधर्म असतो. मॅलेबिलिटी, टेक अन आयरन नेल प्लेस इट इज अ प्लॅटफॉर्म टू कीप अ hammering it. After sometimes we will see thin sheet forming. This property is called a malleability of metals. वर्धनीयता. समजा एखादा नेल घ्या, खिळा घ्या, खिळ्याला काय करा, दगडावर ठेवा आणि हॅमरने फटके मारा, हातोडीने ठोका 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 ठोका. थोड्या वेळाने काय होतो, तो फ्लॅट होतो, चपट होतो. चपटा झाल्यानंतर आपण त्याला वाकू शकतो. त्याला पॅन असं बोलतात, तवा किंवा पत्रा असं बोलतात. त्याचा पत्रा आपण तयार करतो, तो वाकू शकतो. That is a malleability. Conduct of feet. Take a copper plate, fix some wax on end. Hit the other end. Observe the happens. Discuss the late teachers. आपल्या घरात चमचा असतो ना, चमचा तो घ्या. त्या चमच्याला एक टोक आहे ना, त्या चमच्याचं मोठा चमचा घ्या, पलिता बिलिता काविलता बिविलता, एक टोक त्याचं गॅसवर धरा. गॅसवर धरून आई त्यांची कडी काढजा. कडी लागली बघ त्यांची समोरच्यांची, बरं ना. त्याला असं हीट करा आणि इकडे मेण लावा. मेण इथे मेणाचे असे स्पॉट टाका. काय होतं, थोड्या वेळाने ते जसं जसं हीट होत जाईल तसं तसं मेणाचे ते तुकडे पडत जातात. ते डॉट असतात ना, किंवा जे गोल असतात राऊंड गेले, ते पडत जातात. कारण हीट कंडक्ट होत असते ना, गरम 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 होत आलं की ते पडतात थोड्या वेळाने खाली. आपण अशा प्रकारचा प्रयोग आपण शिक्षकांच्या साहाय्याने करायचा, म्हणजे आपल्याला लक्षात, किंवा घरातले मोठी माणसं आपल्या समोर असतात तेव्हा करायचा, नाही तर उगाच भाजायला बिजायला होईल. डेन्सिटी, मेटल्स इज हाय डेन्सिटी सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम एक्सेप्शन्स हॅविंग अ लोअर डेन्सिटी दॅन वॉटर. पाण्यापेक्षा धातू हे जड असतात, त्यामुळे पाण्यामध्ये टाकले की ते खालीच जातात. बरोबर आहे. फक्त सोडियम आणि काय पोटॅशियम हे दोन सोडले तर बाकी सगळे पाण्याच्या तळाशी जातात. पोटॅशियम. ओके. ऑफ लिथियम इज 0.53 ग्रॅव्हिटी सेल्सियस. Melting point, boiling point. Generally, metals have a high melting point and boiling points. Exceptions are Hg, hydrogen, Ga, Na, and K. Potassium, hydrogen, gallium, नायट्रोजन जर आहे ना. समजलं. हे जे आहे ना, हे फक्त सोडले तर यांना उत्कलनांक बोलतो, म्हणजे उकळण्याची क्षमता. तापवलं असतं, बॉइलिंग होतं ना, त्यांचा बॉइलिंग पॉईंट वेगळा. आणि डिफ्रोस्टिंग म्हणजे बर्फ, म्हणजे एकदम गोठलेली अवस्था होणे.
हा पॉइंटिंग वेगळा, म्हणजे तो किती तापमानात गोठतो आणि किती तापमानात तो उकळतो हे पण मोजलं जातं. Sonority. What is a metal? You have a school bell. Metal. How does a bell is a functions? Metal are the sonorous that produce a sound. It's a striking. नादमयता. धातूची आपण घंटी वाजवतो. घंटी वाजवली की त्याला हात लावला की पटकन तो आवाज बंद होतो, पण घंटी वाजवली की सोडून द्यायचं, तो आवाज थोडा वेळ घुमतो. दॅट इज कॉल्ड एज सोनॉरिटी. और न्यू मेटल, नॉन मेटल्स. आता बघूया आपण अधातू. फर्स्ट आपला पॉईंट झाला मेटल्स. सेकंड नॉन मेटल्स. कार्बन, सल्फर, फॉस्फरस, फ्यू नॉन मेटल. जनरली नॉन मेटल्स आर brittle and non-lustrous. कार्बन, सल्फर, फॉस्फरस आर फ्यू नॉन मेटल्स. हे अधातू आहेत. काय आहेत? अधातू आहेत. जनरली नॉन मेटल्स आर ब्रिटल अँड नॉन लस्ट्रस. हे ठिसूळ असतात, टणक नसतात. ज्याच्यावर एखादा फटका बसला की ते पटकन फुटतात. कोळसा ठोका ना फुटतो, खडू ठोका फुटतो, चुना ठोका फुटतो. फिजिकल स्टेटस, याची भौतिक अवस्था. ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर नॉन मेटल्स अकर ॲज अ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. फॉर एक्झाम्पल सॉलिड्स कार्बन, सल्फर, फॉस्फरस. लिक्विड्समध्ये ब्रोमियम, गॅसेस हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन. हे नॉन मेटल्सचे प्रकार आहेत. लस्टर्स. नॉन मेटल्स डू नॉट हॅव अ लस्टर्स एक्सेप्ट अ डायमंड. हिरा सोडला तर बाकी काही कुठलाच अधातूत चकाकत नाही. हिऱ्याला मात्र चकाकी असते, त्याला पण पॉलिशिंग करायला लागतं तेव्हा तो चकाक. सम नॉन मेटल्स आर कलरलेस. काहींना कलरच नसतो. while others have a different colors. काहींना कलर असतो. what is the color of the carbon from coal? कोळशाचा कलर काळा. सल्फर येल्लो असतो. ब्रोमाइन ब्राऊन असतो. बिटरलेस. टेक कोल्ड अँड हॅमर इट. त्याच्यामधून ठिसूळता बोलतात त्याला. पटकन हॅमरने फुटतो. बघ सॉलिड. नॉन मेटल्स आर ब्रिटल्स. सम नॉन मेटल्स आर सॉफ्ट. काही असतात ते नरम असतात. डायमंड अँड अल्ट्रा कार्बन इज द एक्सेप्शन विथ द हार्ड नॅचरल सबस्टन्स. फक्त हिरा हा एकमेव कठीण पदार्थ आहे. कठीण. डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी. नॉन मेटल आर नायदर डक्टिलिटी नॉन मेटॅलिटी. याच्यामध्ये तन्नता आणि वर्धनीयता गुणच नसतो. कोळशापासून तार काढतात का? नाही. कोळशापासून पत्रे बनवतात का? नाही. हवा ऑक्सिजनपासून पत्रे बनवतात का? नाही. ऑक्सिजनच्या तारा काढतात का? नाही. धातूमध्ये हे दोन्ही गुणधर्म नसतात. कंडक्शन्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स. याच्यामधून सुद्धा वीज वाहून नेता येत नाही. एक्सेटिक ग्राफाईट. ग्राफाईट माहिती आहे तुम्हाला? सेलच्या मध्ये जी दांडी असते ना, ती आपलं शिसं असतं ना, सिस्पेन्सिल. या सिस्पेन्सिल मधून विद्युत वाहू शकतं. बॅटरी असतात ना, मोठमोठ्या बॅटऱ्या, स्क्वेअरमध्ये बॅटऱ्या असतात ना, ट्रकला असतात, रिक्षाला असतात, आपल्या गाड्या असतात, त्या गाड्यांमध्ये पण बॅटऱ्या असतात. किंवा आपल्याकडे बेंजो वाजवताना त्या बॅटऱ्या घेऊन येतात काही जण. त्याच्या बॅटऱ्या असतात ना, या बॅटऱ्यांमध्ये जे उभे असे दांडे असतात ना, रॉड, त्याला ग्रॅफाईटचे दांडे असे बोलतात. हा एकमेव असा असतो की ज्याच्यामधून विद्युत वाहिलं जातं. फक्त विद्युत. विच इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. फक्त इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर आहे तो. डेन्सिटी. नॉन मेटल्स आर लो डेन्सिटी. सहज पाण्यावर पण तरंगतात. कोळसा टाका ना, कोळशाची पावडर करा, पाण्यावर टाका, बघा तरंगते. बऱ्याच वेळानंतर ती खाली जाते, तरंगते. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. नॉन मेटल्स हॅव अ फ्यू मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. एक्सेप्शन सॉलिड नॉन मेटल्स कार्बन अँड बोरॉन मेल्ट हायर टेम्परेचर. काही क्षणामध्येच हे वितळतात, पण काही असे धातू आहेत ना, त्यांना जास्त प्रमाणात उष्णता द्यावी लागते. उदाहरणार्थ कोळसा वगैरे जे आहे ना,
याला भरपूर उष्णता द्यावी लागते तेव्हा ते वितळतात. मेटलाइट, सम एलिमेंट्स हॅज अ आर्सेनिक, माहिती तुम्हाला. मेटलाइट्स धातू सदृश्य, ज्याच्यामध्ये धातूचे पण गुणधर्म असतात आणि अधातूंचे पण गुणधर्म असतात. मेटल्स आणि नॉन मेटल्स दोघांच्या पण प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये कधी कधी असतात. आर्सेनिक विषारू असतो, विषारी. आता माहिती आहे तुम्हाला, ते आपण कोरोना आल्यामुळे आपण आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या घेतो किंवा आर्सेनिक अल्बमचं लिक्विड घेतो. मी तुम्हाला दाखवतो. सी, इट इज अ आर्सेनिक अल्बम. बरं, या ज्या छोट्या छोट्या गोळ्या आहेत, ह्या छोट्या छोट्या गोळ्या आहेत, म्हणजे होमिओपॅथिक गोळ्या आहेत. देन ह्यामध्ये एक लिक्विड आहे आर्सेनिक अल्बम. सी, बघ इथे दिसतंय तुला, व्यवस्थित दिसत नसेल, थोडंसं एक मिनिट. हां, आता दिसेल बघ. उलटं नाव वाच, आर्सेनिक अल्बम. हे पॉइझन असतं, एक प्रकारचं पॉइझन असतं. हे जास्त प्रमाणात जर आपण घेतलं ना तर फार त्रास होतो शरीराला, आपल्या शरीराला त्रास होतो. याला एक शास्त्रज्ञ होता, त्याला मारलं ना आर्सेनिक अल्बमच्या जास्त ओव्हरडोसेस देऊन त्याला मारण्यात आलं. त्याचं नाव माझ्या तोंडावर होतं पण आता लक्षात नाही आहे. आठवलं की नंतर सांगेन मी तुला, मध्ये आठवलं तर सांगेन. ओके, आर्सेनिक हा जो असतो हा आर्सेनिक. त्यानंतर आर्सेनिक, देन सिलिकॉन. सिलिकॉन माहिती आहे आपलं कॅल्क्युलेटर मस्त ना, मोठं कॅल्क्युलेटर, त्याच्यात एक पट्टी असते ब्लॅक कलरची मध्ये. सिलिकॉन, त्याला सिलिकॉन असं म्हटलं जातं, समजलं. किंवा आपली जे आकड्यांची घड्याळ असतात माहिती आहे का, आकड्यांची आता जे डिजिटल वगैरे निघालात, ते असं प्रेस केलं ना की त्याच्या आतमध्ये ते सिलिकॉन असतात, ते पण सिलिकॉन असतात, समजलं. आपले टीव्ही असतात ना, टीव्ही त्याच्या आतमध्ये प्लाझ्मा असतो, त्याच्या पाठीमागे पण सिलिकॉन असतात. आज इलेक्ट्रॉनिक्स आयटममध्ये बरेचसे सिलिकॉनच्या चिप्स वगैरे वापरल्या जातात. सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी हॅव अ प्रॉपर्टीज विच आर intermediate between the metals and non-metals. Such elements are called metalloids. या सगळ्यांना मिळून मेटॉलॉइड्स असं म्हणतात. काही धातू अधातू या दोघांचे पण गुणधर्म त्यात असतात. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, आता याच्यामध्ये रासायनिक गुणधर्म कोणते असतात? केमिकल प्रॉपर्टीज. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज बेसिस ऑफ द केमिकल बिहेवियर ऑफ एलिमेंट्स. मेजॉरिटी ऑफ द मेटल्स हॅव इनटू द 3 इलेक्ट्रॉन्स देअर ऑटमोस्ट शेल्स. याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होत असताना याच्या 3, आता ते तुला पुढे येईल, पुढच्या आधीच्या धड्यांमध्ये आहेत. इलेक्ट्रॉन स्वरूपन कंप्लीट होतं. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 असतात, तिसऱ्या कक्षेमध्ये 1 असतात. 3 कक्षा असतात. 1 2 3, 3 लाईन्स इलेक्ट्रॉनच्या. 1 2 3. बघू, धडा संपल्यानंतर मी बघू, मध्येच मला दिसलं तर मी तुला शो करेन, दाखवेन, समजलं. याच्यामध्ये 3 कक्षा असतात. फॉर्मेशन्स ऑफ आयन हे तुला नंतर मग समजावून सांगतो मी क्लास चालू असताना, कारण ते पटकन लक्षात येणार नाही तुझ्या. इथे आज आपण थांबूया. रिॲक्शन विथ ऑक्सिजन, ऑक्सिजनशी यांची अभिक्रिया होते बघ. मेटल्स कंबाईन्स विथ द ऑक्सिजन फॉर्म देअर ऑक्साइड्स. ऑक्सिजनच्या संयोगाने याचं ऑक्साइड्स तयार होतात. काय तयार होतात? ऑक्साइड्स तयार होतात, समजलं. मेटल ऑक्साईड, सॉल्ट वॉटर, समजलं. अशा प्रकारे ऑक्साइड्स तयार होतात ऑक्सिजनच्या संयोगामधून याच्या. नेक्स्ट टाइम आपण रिॲक्शन्स विथ ॲसिड्स, रिॲक्शन्स विथ वॉटर, हे आपण बघणार आहोत पुढच्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, ठीक आहे. 2 टॉपिक घेतो मी. रिॲक्शन विथ ॲसिड्स. टेक अ dilute हायड्रोलिक ॲसिड्स टेस्ट ट्यूब. परीक्षणामध्ये हायड्रोलिक ॲसिड घ्या, देन ॲडेड झिंक डस्ट टू इट. त्याच्यामध्ये थोडंसं झिंकचे थेंब टाका. टेक अ ग्लोविंग अ सिम्बल नियर द माउथ अँड द ट्यूब. ऑब्झर्व द ग्लोविंग अ स्प्लिंडर. दे विल नोटिस अ सम साऊंड कमिंग फ्रॉम इट. ज्यावेळेस तुम्ही बॉईल करत असतात, टाकताना त्याच्यामध्ये, तेव्हा एक प्रकारचा आवाज होतो, फटकन असा आवाज होतो. मोस्ट ऑफ मेटल्स रिॲक्ट्स डिल्यूट्स ॲसिड फ्रॉम द मेटल साल्ट्स अँड द हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड.
काही काही धातूंवरती झिंक वगैरे टाकल्यानंतर किंवा काही ॲसिड वगैरे टाकल्यानंतर त्याच्यामधून गॅसेस निघतो, म्हणजे एक वायू निघतो, स्मेल येतो, वास, आपल्याला घाण वास येतो. काय होतं, घाण वास येतो त्यावेळेस आपल्याला. रिॲक्शन विथ वॉटर, आता याची पाण्याशी अभिक्रिया काय होते. मोस्ट मेटल्स आर नॉट शो एनी ऑब्झर्वेस अँड द फास्ट रिॲक्शन्स विथ द cold water, but some metals like a sodium, potassium react to cold water to produce there's a hydroxide and a hydrogen gas. काही धातू जे असतात ना, ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यावरती काही लवकरात लवकर अभिक्रिया होत नाही, परंतु काही धातू आहेत ना, त्याची लगेच अभिक्रिया होते. सोडियम, पोटॅशियम हे टाकलं ना, पोटॅशियम माहिती आहे ना, आपल्या घरामध्ये आपण ब्लिचिंग पावडर वापरतो हो ना, किंवा आपले काही लिक्विड्स असतात बाथरूम वगैरे साफ करायचे, ते आपण पाण्यावर टाकतो, लगेच बघा असं वास यायला चालू होतो आपल्याला, तेव्हा गॅस निर्माण होतो आणि तो आपल्या नाकात जातो पटकन. ब्लिचिंग पावडरचा वास किंवा त्या टाकलेल्या लिक्विडचा वास, तो गॅस तयार होतो. समजलं, एक रासायनिक अभिक्रिया तयार होत असते तिथे. समजलं, हे त्याच्यामध्ये असलेलं गॅस रिएक्शन. लोखंड पण बघा ना, पाण्यामध्ये टाकल्यानंतर काही कालावधीनंतर ऑक्सिजनशी अभिक्रिया झाल्यानंतर, ऑक्सिजन बरोबर त्याचं केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतो, ते गंजतं ना, रस्ट होतं, रफ होतं ते. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. आज आपण पेज नंबर आपली जवळजवळ 2.5 पेज झालेलं आहे. पेज नंबर कुठपर्यंत झाला आहे माहिती आहे, 51 पर्यंत झालेला आहे. बाकी आपण नेक्स्ट टाइम घेऊया. मोठा धडा आहे, पुढे घेत नाही आहे मी. हां, व्हिडिओ अपलोड होत नाहीत मग लवकर. याच्यावरती जेवढे प्रश्न उत्तरं सापडतील तेवढे काल तर तू लिहिलेच आहे ना, पाठांतर कर, मला 2-3 प्रश्न पाठांतर करून पाठव. ठीक आहे, ओके, बाय, थँक्यू. आणि मम्मीला फीस वगैरे भरायला सांग. हां, ठीक आहे. हे बघ, हे जे आहेत ना, ते ऑर्बिट्स आहेत बघ. फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, फर्स्ट ऑर्बिट्स, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट्स. समजल्या, कक्षा आहेत या. समजलं, हा जो अटम्स आहेत त्याचा हा इलेक्ट्रॉन्स बरोबर ना, याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत 1 2. देन हे डॉट आहेत ना, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रॉन्स. सेकंड याच्यामध्ये 8 आहेत, नंतर थर्ड ऑर्बिट्समध्ये 1 आहे बघ. समजलं, हे तुला आधीच्या धड्यांमध्ये आहे, ते तुला नंतर मग जेव्हा असणार आपण त्यावेळेस शिकवणार. ओके.